श्री स्वामी समर्थ सिंह राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य। नमस्कार मंडळी, काय मग सिंह राशीवाल्यांनो, एप्रिल महिना तुमच्यासाठी नेमका काय घेऊन येतोय याची उत्सुकता लागली आहे ना? हा महिना तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदल घडवणार आहे का? की सगळं नेहमीसारखंच शांत आणि सुरळीत चालणार आहे? करिअरमध्ये काही मोठी संधी मिळणार का? की अजून थोडं थांबावं लागणार आहे? पैशांची आवक वाढणार की खर्चाचा ताण वाढणार? प्रेमाच्या बाबतीत काही गोड घडणार का? की थोडंफार गैरसमजाचं वातावरण तयार होणार? घरात सगळं आनंदात राहणार का? की काही गोष्टी मनाला लागून जाणार आहेत? आरोग्याच्या बाबतीत काही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजा या महिन्यात तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल जाणवणार आहेत? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया सिंह राशीचं एप्रिल महिन्याचं राशीभविष्य। जर तुम्हाला हे राशीभविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। एप्रिल महिना तुमच्यासाठी थोडा रोलर कोस्टर सारखा असणार आहे। कधी खूप छान वाटेल तर कधी अचानक काही गोष्टी मनाला लागून जातील। पण खरी गोष्ट अशी आहे की हा महिना तुम्हाला खूप काही शिकवून जाणार आहे। महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडी अस्थिरता जाणवू शकते। मनात खूप विचार येतील, काय करावं आणि काय टाळावं याचा गोंधळ होईल। पण जसजसा महिना पुढे जाईल तसतशी तुमची दिशा स्पष्ट होत जाईल। तुमचा आत्मविश्वास परत उभा राहील। काही जुने निर्णय आठवतील आणि त्यातून शिकण्याची संधी मिळेल। काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील तर काही नवीन लोक तुमच्याशी जोडले जातील। तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल। स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल। काही गोष्टींना नाही म्हणण्याची ताकद येईल। महिन्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत आणि समजूतदार झाला आहात। करिअर व व्यवसाय। करिअरच्या बाबतीत एप्रिल महिना खूप महत्त्वाचा ठरणार आहे। सुरुवातीला कामाचा ताण खूप वाढलेला वाटेल। ऑफिसमध्ये सतत काही ना काही नवीन जबाबदाऱ्या येत राहतील। कधीकधी तुम्हाला वाटेल की इतकं सगळं माझ्याच वाट्याला काय येतंय? पण खरं सांगायचं तर हे सगळं तुमच्या क्षमतेमुळेच तुमच्याकडे येत आहे। तुमच्या कामाची दखल घेतली जाईल। वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील। एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतो। मध्य महिन्यात थोडं सावध राहणं गरजेचं आहे। सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे। तुमचं म्हणणं योग्य असलं तरी ते शांतपणे मांडणं महत्त्वाचं आहे। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा चढ उताराचा असेल। काही दिवस खूप चांगला फायदा होईल तर काही दिवस अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न मिळेल। नवीन गुंतवणूक करताना दोनदा विचार करा। भागीदारीत पारदर्शकता ठेवा। जुन्या ग्राहकांशी संबंध मजबूत ठेवा। महिन्याच्या शेवटी एखादी चांगली संधी मिळू शकते जी तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल। आर्थिक स्थिती। पैशांच्या बाबतीत हा महिना तुम्हाला थोडं शहाणं बनवणार आहे। सुरुवातीला खर्च जास्त जाणवेल। घरासाठी, कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी काही मोठे खर्च करावे लागू शकतात। कधीकधी वाटेल की पैसे येतात पण टिकत नाहीत। त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। मध्य महिन्यात थोडी आर्थिक स्थिरता येईल। एखादी अडकलेली रक्कम मिळू शकते। जुन्या व्यवहारातून फायदा होईल। गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा। कोणावरही अंधविश्वास ठेवू नका। महिन्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती सुधारताना दिसेल। थोडी बचत होईल। या महिन्यात तुम्हाला पैशांची खरी किंमत समजेल आणि भविष्यासाठी योग्य प्लॅनिंग करण्याची सवय लागेल। प्रेम व वैवाहिक जीवन। प्रेमाच्या बाबतीत एप्रिल महिना खूप भावनिक असणार आहे। कधी खूप प्रेम वाटेल तर कधी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लागतील। जोडीदाराशी संवाद खूप महत्त्वाचा आहे। काही वेळा गैरसमज होऊ शकतात, पण वेळेवर बोलून ते सोडवले तर नातं अधिक मजबूत होईल। अविवाहितांसाठी हा महिना खास असू शकतो। एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात येऊ शकते। सुरुवातीला मैत्री वाटेल पण हळूहळू भावना वाढू शकतात। वैवाहिक जीवन जबाबदाऱ्या वाढतील। कुटुंबातील काही विषयांवर एकत्र निर्णय घ्यावा लागेल। कधी कधी जोडीदाराच्या अपेक्षा जास्त वाटू शकतात, पण त्यामागचं प्रेम समजून घेतलं तर नातं अधिक गोड होईल। महिन्याच्या शेवटी नात्यात स्थैर्य आणि विश्वास वाढलेला दिसेल। कुटुंब व सामाजिक जीवन। कुटुंबाच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी आधार देणारा आहे। काही वेळा घरात थोडं तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, पण ते जास्त काळ टिकणार नाही। घरातील मोठ्यांचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल। भावंडांशी संबंध सुधारतील। एखादा छोटासा आनंदाचा प्रसंग घरात येऊ शकतो। पाहुण्यांची ये-जा वाढेल। मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। एखादा छोटा ट्रिप किंवा भेट ठरू शकते। सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल। लोक तुमच्याकडे आदराने पाहतील। जुने संबंध पुन्हा मजबूत होतील। आरोग्य। आरोग्याच्या बाबतीत थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे। सुरुवातीला थकवा जाणवेल। झोपेची कमतरता भासू शकते। कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा येऊ शकतो। त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे। आहारावर लक्ष ठेवा। जंक फूड टाळा। पचन संस्थेचे त्रास होऊ शकतात। नियमित व्यायाम करा। योग आणि ध्यान केल्यास खूप फायदा होईल। महिन्याच्या शेवटी आरोग्य सुधारताना दिसेल। थोडी काळजी घेतली तर मोठे त्रास टाळता येतील। उपाय। रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या। ओम घृणी सूर्याय नमः मंत्र जपा। रविवारी गूळ गहू दान करा। लाल व केशरी रंग वापरा।
वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या, अहंकार टाळा, नम्रता ठेवा. एकूण एप्रिल महिना सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शिकवण, अनुभव आणि बदलांचा महिना ठरणार आहे. सुरुवातीला थोडी गोंधळलेली परिस्थिती असेल, पण शेवटी सगळं नीट मार्गावर येईल. करिअरमध्ये संधी मिळतील, आर्थिक बाबतीत सावधगिरी लागेल आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा आवश्यक असेल. हा महिना तुम्हाला अधिक मजबूत, आत्मविश्वासी आणि शहाणा बनवणारा ठरेल. एप्रिल महिना सिंह राशीच्या व्यक्तींसाठी थोडा वेगळा, थोडा शिकवण देणारा आणि शेवटी समाधान देणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे थोडा गोंधळ आणि अस्वस्थता जाणवू शकते. पण जसा वेळ पुढे जाईल तसतसं तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजू लागेल. करिअर के बाबतीत मेहनत जास्त घ्यावी लागेल, पण त्याचं फळही नक्की मिळेल. काही वेळा वाटेल की प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, पण शेवटी तुमची चिकाटीच तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाईल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल आणि तुमची ओळख अधिक मजबूत बनेल. आर्थिक बाबतीत थोडं सांभाळून चालावं लागेल. खर्च अचानक वाढू शकतो, त्यामुळे नियोजन खूप गरजेचं आहे. मात्र महिन्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल आणि थोडा दिलासा मिळेल. नातेसंबंधांमध्ये हा महिना भावनांनी भरलेला असेल. काही क्षण खूप खास असतील, तर काही गोष्टी मनाला लागून जातील. पण जर तुम्ही शांतपणे आणि समजूतदारपणे वागलात तर नात्यांमध्ये अधिक जवळीक आणि विश्वास निर्माण होईल. कुटुंब तुमच्यासाठी मोठा आधार ठरेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणं आणि स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे. एकूणच पाहता हा महिना तुम्हाला आयुष्यात काही महत्त्वाचे धडे देणारा आहे. काही गोष्टी तुमच्याकडून हिरावून घेतल्यासारख्या वाटतील, पण त्याचवेळी काही नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही घडतंय ते तुमच्या भल्यासाठीच घडतंय. संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत रहा. श्री स्वामी समर्थ. कृपेने तुमचा एप्रिल महिना आनंद, यश आणि समाधानाने भरलेला जावो. धन्यवाद.